नमस्कार. कसे आहे सगळे? छानच असतील अशी आशा करतो. आजचा आपला विषय आहे 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता प्रदान करण्याबाबत. तर 7व्या वेतन आयोग थकबाकीचा हप्ता प्रदान करण्याबाबत कालच शासन निर्णय आलेला आहे. त्या शासन निर्णयानुसार आपल्याला कर्मचाऱ्याचा वेतन आयोगाचा 5वा हप्ता प्रदान करायचा आहे. तर याच्या बाबतीत काही तरतुदी शासकीय आपल्या कर्मचाऱ्याच्या लक्षात येत नाही. त्या तरतुदी काय आहेत आणि पंचायत राज सेवा प्रणालीमध्ये हप्ता कसा प्रदान करायचा आहे याबाबत मी माहिती देणार आहे. सर्वप्रथम दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तर आपल्याकडं दोन कर्मचारी आहेत, एक एनपीएस धारक आणि एक जीपीएफ धारक. तर त्याच्यामध्ये जे एनपीएस धारक कर्मचारी आहेत त्यांचे 5व्या वेतन 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता कॅशमध्ये अदा करायचा, त्यांना रोख अदा करायचा आहे. आणि जे जीपीएफ कर्मचारी आहेत त्यांचा हप्ता भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये वर्ग करायचा आहे. पण काही वेळेस काय होतं, पंचायत राज सेवा प्रणालीमध्ये बेसिक एरियर स्लॅबमध्ये रक्कम ऍड केली जातात आणि ते जे भविष्य निर्वाह निधी कर्मचारी आहेत त्यांची भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी जो जीपीएफ टॅब आहे डिडक्शन, तो टॅब देत नाही कर्मचारी. त्याच्यामुळे पैसे डायरेक्ट कर्मचाऱ्याच्या खात्यात वर्ग होतात. त्याच्यामुळे नंतर अडचणी येतात आणि ह्या अडचणी न येण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्याच्यामध्ये सेवा प्रणालीमध्ये कशा पद्धतीनं टॅब द्यायचं, कशा पद्धतीनं माहिती भरायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम हप्ता अदा करण्यासाठी डीडीओ लेवल 2 वरून तुम्हाला टॅब देतीलच. टॅब दिला नसेल तर काळजी करू नका, त्यांना कॉल करा, मेसेज करा लेवल 2 वरून की आम्हाला टॅब उपलब्ध करून द्या, तर तुम्हाला टॅब उपलब्ध करून देतील. त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे डीडीओ लेवल 2 वरून. लॉग इन करून घ्यायचंय. लॉग इन केल्यानंतर इथं वर्क लिस्ट मध्ये पेरोल मध्ये एम्प्लॉई एलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन, तर इथं जायचंय. तर प्रत्येक कर्मचाऱ्याला सिलेक्ट करायची आवश्यकता नाही. तर प्रत्येक कर्मचारी जर आपण सिलेक्ट करत गेलो तर टाइम ज्यादा लागू शकतो. त्याच्यामुळे इथं एम्प्लॉई एलिजिबिलिटी फॉर अलाउन्स बल्क टॅब आपल्याला दिलेला आहे. त्या बल्क टॅबवरती आपण क्लिक केल्यानंतर बल्कमध्ये आपण सगळ्या कर्मचाऱ्याला टॅब देऊ शकतो. टाईप ऑफ कंपोनंट मध्ये अलाउन्सेस करायचे, आयटम मध्ये बेसिक एरियर्स आणि बिल ग्रुप सिलेक्ट करायचे. बिल ग्रुप सिलेक्ट केल्यानंतर कर्मचारीची यादी येईल, ते तुम्हाला टिक करणं आहे, म्हणजे ऑल कर्मचाऱ्याला टिक होऊन जाईल. सेव्ह करणं आहे. हे सेव्ह केल्यानंतर सगळ्या कर्मचाऱ्यांना बेसिक एरियर्सचा टॅब भेटलेला आहे. तर बेसिक एरियर्सचा टॅब भेटल्यानंतर तर डायरेक्ट पैसे कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये जातील. पण इथं आपल्याला जे भविष्य जीपीएफ कर्मचारी आहे त्यांचा विचार करावा लागेल. त्यांना आपल्याला डिडक्शनचा टॅब द्यावा लागेल. तो टॅब देण्यासाठी पेरोल, परत एम्प्लॉय एलिजिबिलिटी अँड अलाउन्स डिडक्शन, बल्क मध्ये इथं डिडक्शन मध्ये जायचंय. डिडक्शन मध्ये गेल्यानंतर जीपीएफ जर कर्मचारी वर्ग क असेल तर सी करायचंय आणि वर्ग ड असेल तर ड करायचंय. तर इथं जीपीएफ एबीसी एरियर्स करायचे आणि बिल नंबर आपल्याला सिलेक्ट करायचे. हे सिलेक्ट झाल्यानंतर जीपीएफ कर्मचारी जे येईल आपल्याला त्यांना सगळ्यांना ऑल सिलेक्ट करणं आहे आणि सेव्ह करणं आहे. सेव्ह केल्यानंतर आता आपल्याला रेग्युलर बेसिक टॅब मध्ये आकडे टाकायचे त्यांचे, नॉन गव्हर्नमेंट कम्प्युटेशन. तर या ठिकाणी टाईप ऑफ कंपोनंट अलाउन्स, बेसिक एरियर्स, बिल ग्रुप निवडायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला यादी येऊन जाईल. शक्यतो फक्त आपल्याला आकडे व्हेरीफाय करून घ्यायचे. मागच्या वर्षी आपण ज्या कर्मचाऱ्यांना पैसे दिलेले आहेत त्यांची यादी तुम्हाला डिस्प्ले होईल. तरी आपण एकदा खात्री करणं आवश्यक आहे. खात्री करून घ्यायची, अमाऊंट चेक करून घ्यायची. सेव्ह करून घ्यायचंय. सेव्ह केल्यानंतर परत डिडक्शन मध्ये जायचंय. जे जीपीएफ कर्मचारी त्यांचं डिडक्शन पण करायचंय.
हे एबीसी एरियर्स मध्ये बिल ग्रुप सिलेक्ट आहे आणि आपले कर्मचारी जीपीएफ कर्मचारी जे आले तर इथं कर्मचारी आकडे टाकायचे आणि सेव्ह करून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं आपल्याला बेसिक एरियर्स टॅबमध्ये अमाऊंट ऍड करायच्या आणि जे जीपीएफ कर्मचारी आहे त्यांचं डिडक्शन पण करायचं. तर काही वेळेस काय होतं, जीपीएफ कर्मचाऱ्यांना आपण बेसिक एरियर्स टॅब देतो पण जीपीएफ एबीसी एरियर्स डिडक्शन टॅब देत नाही. त्याच्यामुळं जीपीएफ कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जातात. त्याच्यामुळे नंतर अडचण येतात, त्यांच्याकडून कॅशमध्ये भरून घ्या अशी अडचण येणार नाही. तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आवडलं तर कमेंट्स करा. धन्यवाद.